नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्वांना नवरात्र उत्सवाच्या व घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की सोमवार आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवरात्रीचा सण हा सात्विकता, स्वच्छता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रत्येकाच्या घरोघरी घट बसत असतात. प्रत्येक स्त्री मनोभावी देवीची आराधना, सेवा व उपासना करत असते. तसेच या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित केला जातो, जो 9 दिवस अखंड दिवा लावला जातो. हा अखंड दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते. या नवरात्रीच्या 9 दिवस आपण दुर्गा मातेचा विविध रूपाने आपली पूजा करत असतो. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे, तर आजच्या या दिवशी शैलपुत्रीच्या देवीचे पूजन कसे करायचे. या दिवशीचा रंग असणार आहे पांढरा आणि म्हणून आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे. त्याचबरोबर या नवरात्रीच्या पहिल्या दिवशीचा नैवेद्य असणार आहे गाईचे शुद्ध तूप. त्यापासून बनवलेला गोड पदार्थ तुम्ही देवीला अर्पण करणार आहे. पहिली माळ असणार आहे 11 विड्याच्या पानांची माळ, ही पिवळी फुलं, शेवंती आणि सोनचाफ्याची माळ. या दिवशीचा मंत्र असणार आहे ओम देवी शैलपुत्रे नमः. तसेच नवरात्रीचा पहिला दिवस आहे, त्यामुळे नवरात्रीच्या या दिवशी शेवटच्या दिवसाला विशेष महत्त्व असतं. म्हणून या दिवशी खास करून काही उपायसुद्धा केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत. आज सोमवार नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे घटस्थापना या दिवशी आपल्याला सकाळीच आपल्या घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने आपल्या आयुष्याचं सोनं नक्की होईल. 7 पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होऊन सुख संपत्ती सर्व काही प्राप्त होईल. घरामध्ये मुलाची प्रगती आणि पतीची प्रगती भरभरून होईल. तर अशी कोणती जी वस्तू आहे जी तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायची आहे, यानंतर त्या वस्तूचे काय करायचे आहे, अशी सर्व माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करून ओम देवी शैलपुत्रे हे नमः असे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तर हा उपाय तुम्हाला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. 12 वाजण्याच्या आत तुम्हाला ही एक वस्तू जो तुमच्या घराच्या उंबरठ्यावर ठेवायचा आहे. आणि जर तुम्हाला अगदी सकाळी हा उपाय करणं शक्य झाले तर अतिशय उत्तम. 9:30च्या आत जर तुम्ही हा उपाय केला तर अधिकच प्रभावी हा उपाय ठरेल. परंतु एवढ्या सकाळी नाही शक्य झालं तर मग तुम्ही दुपारी 12 वाजेच्या आत तुम्ही हा उपायसुद्धा करू शकता. बघा, नवरात्रीचा सण हा खूप महत्त्वाचा आहे. आपल्या घरामध्ये देवी सूक्ष्म रूपाने वास करत असते. त्यामुळे या दिवसामध्ये आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असतो आणि त्यामुळे या दिवसामध्ये अनेक सेवा, उपाय जे आहेत तर ते आवर्जून केल्या जातात. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आपल्या घरामध्ये घटस्थापना होणार आहे. अखंड दिवा लावला जाणार आहे. देवी साक्षात आपल्या घरामध्ये विराजमान होणार आहे. तर आपण त्या देवीसाठी कोणत्या सेवा कराव्यात आणि आपल्याला देवी अगदी आनंदाने, उत्साहाने स्वागत करायचं आहे. म्हणून आपल्या उंबरठ्यावरती हा उपाय आपल्याला नक्की करायचा आहे, कारण तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही येत असते. म्हणून आजच्या दिवशी उंबरठ्यावरती हा उपाय जर आपण केला तर लक्ष्मी देवी आपल्या घरामध्ये प्रसन्न राहील आणि आपल्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देईल. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ज्या घरातील स्त्री ही उपाय आवर्जून करते त्या घरात नेहमीच माता लक्ष्मी अखंड वास करत असते. नवरात्रीचे दिवस हे धनप्राप्ती आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे असतात, खूप महत्त्वाचे मानले जातात. म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक समस्या येत असेल आणि आलेला पैसा जर टिकत नसेल तर कोणत्या ना कोणत्या कारणाने तो पैसा निघून जात असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करावा आणि तुमच्या घराची भरभराट नक्की होईल. मग तुमच्या आयुष्यामध्ये एखादा उद्योग, राजव्यवसाय नक्की येईल. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहील. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना करत नसेल, अखंड दिवा लावत नसेल तरी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून आणि थोडंसं दूध टाकायचं आहे आणि
उद्याचा पांढरा रंग असल्यामुळे वार सोमवार, त्यामुळे दूध टाकायचं आहे. यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. उद्यापासून आपल्याला 9 दिवसाचे उपवास चालू होणार आहेत आणि बऱ्याच जणांना उठता बसता उपवास असतो. उठता बसता ज्यांचा असेल त्यांनी सुद्धा दिवसभर रात्रभर उपवास करून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे. या दिवशी आपल्याला चुकूनही केस धुवायचे नाही. जरी उपवास असला तरी सुद्धा आपल्याला केस जे आहेत ते आपल्याला धुवायचे नाहीत. आदल्या दिवशीच आपण केस जे आहे ते धुवून घ्यायचे आहेत. यानंतर स्वच्छ स्नान झालं की आपल्याला देवघरातील विधिवत देवाची पूजा करायची आहे. या दिवशी देवघटी बसले जातात, म्हणजेच विड्याच्या पानावरती देवांना स्वच्छ स्नान करून स्थापन केले जातात. 9 दिवस जे देव आहे ते हलवले जात नाही आणि देवांना स्नान घातलं जात नाही. कारण कोरडी पूजा जी आहे तर ती आपण देवाची करत असतो. म्हणजे फक्त फूल आपण अर्पण करू शकतो. दुसऱ्या दिवशी उचलून पुन्हा नवीन फुलं आपण देवाला अर्पण करायचे आहे. परंतु विड्याच्या पानावरती देव जे आहेत ते ठेवले आहेत. पहिल्या दिवशी तर ते 9 दिवसापर्यंत हलवायचे नाही. विड्याचे पान सुद्धा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच आपण काढून टाकायचे आहे आणि दसऱ्याच्या दिवशीच आपल्याला पुन्हा देवाला स्नान घालायचं आहे. दसऱ्याच्या दिवशी नवीन वस्त्र परिधान करून देवाला नवीन वस्त्र घालून देवाची पुन्हा विधिवतपणे पूजा करायची आहे. यानंतर तुम्ही मुख्य उंबरठ्यावरील हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला कलशामध्ये पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. त्यानंतर हळदीचं पाणी आपल्या उंबरठ्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हाताने शिंपडायचं आहे आणि मग स्वच्छ कपडा घेऊन ते आपल्याला उंबरठा पुसायचा आहे. यानंतर ते आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन कसं करतात हे सर्वांनाच माहीत आहे. एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची, त्यामध्ये थोडं गोमूत्र टाकायचं आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आणि याची पेस्ट तुम्हाला बनवायची आणि उंबरठ्यावरती तुम्हाला ती पेस्ट जी आहे ती लावायची आहे. म्हणजेच उंबरठा जो आहे तो तरतो आणि हळदीने सारून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला उंबरठ्यावरती रांगोळी काढायची आहे आणि उंबरठ्याच्या साईडला आपल्याला लक्ष्मीची पावलं नक्की काढायची आहे. यानंतर आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर रांगोळी काढायची आहे. आपल्याला उंबरठ्याच्या डाव्या दोन्ही बाजूला साईडला आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि आपल्याला उंबरठ्याच्या जिथे आपण हळदीचं लेपन करतो त्या उंबरठ्याखाली मधोमध सुद्धा तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. आता तुम्हाला ही पावलं रांगोळीने काढायची आहेत. रांगोळीने काढले तरी चालेल, कुंकवाने काढले तरी चालेल. हे 2 विड्याची पानं घ्यायची आहे ज्याला देठ असेल आणि अशी 2 विड्याची पाण्यावरती एक सुपारी ठेवायची आहे. त्यात हे विड्याचं पान ठेवायचं आहे. ते तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तुमची उजवी बाजू असणार आहे तर त्या उजव्या बाजूला उंबरठ्यावरती तुम्हाला हे जे पान आहे ते ठेवायचं आहे आणि त्या पानावरती ही सुपारी तुम्ही ठेवायची आहे. यानंतर त्या सुपारीला हळदी, कुंकू, अक्षता, फुलं सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि धूप, दीप, अगरबत्ती हे सुद्धा ओवाळून घ्यायचं आहे. तसेच तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक तुपाचा दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे. शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. यात कलावा तुम्हाला बांधायचा आहे. लाल पिवळी वात घालायची आहे. वात लाल पिवळी नसेल तर तुम्ही थोडी हळद कुंकू लावून ती सुद्धा पिवळी बनवू शकता. अशी ही वात त्या दिव्यामध्ये घालून तिथे तुम्हाला एक दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा वास हा देवीला अतिशय प्रिय आहे. या वासाने देवी लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल. म्हणून मी तुम्हाला हा दिवा सुद्धा प्रज्वलित करायला सांगणार आहे. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता हे आवर्जून अर्पण करा. यानंतर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजून एका साईडला भिंत असते तर ती भिंत तुम्हाला त्या भिंतीवरती तुम्हाला हळदीने स्वास्तिक काढायचं आहे. हळदीमध्ये पाणी टाका. या हळदीने 2 स्वास्तिक जे आहेत तर ते तुम्हाला डाव्या बाजूला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर काढायचं आहे आणि उजव्या साईडला जी थोडीशी भिंत असते त्या भिंतीवर स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिकला सुद्धा हळदी, कुंकू लावून आवर्जून लावायचं आहे. त्याचबरोबर हळदीने एक स्वास्तिक तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा काढायचं आहे. त्या स्वास्तिकला सुद्धा मधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन काढून त्याला सुद्धा हळदी, कुंकू जे आहे ते तुम्हाला काढायचं आहे, लावायचं आहे. तसंच एक स्वास्तिक हे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा तुम्हाला काळजीने काढायचं आहे. एक स्वास्तिक तुम्हाला तुळशीपाशी सुद्धा काढायचं आहे. यानंतर
सकाळी आपण मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानाचं तोरण लावायला अजिबात विसरू नका. तुमच्याकडे आंब्याची पानं असतील किंवा अशोकाची पानं असतील, जी या दोनपैकी जी आहे ते तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे. या दिवशी आंब्याच्या पानाचं तोरण लावायला खूप महत्त्व आहे, म्हणून प्रत्येकाने आवर्जून आंब्याच्या पानाचं तोरण हे मुख्य प्रवेशद्वारावरती नक्की लावा. नवरात्र आल्यानंतर आपण मुख्य प्रवेशद्वार हा सजवीत असतो, त्यामुळे आर्टिफिशियली तोरण लावले जातात, पण त्यातून आपल्याला कुठली सकारात्मक ऊर्जा मिळत नाही. फक्त एक शो म्हणून आपण ते तोरण मुख्य प्रवेशद्वारावरती लावत असतो. परंतु आंब्याच्या पानाचे तोरण जर आपण आपल्या घरात आपल्या दरवाजावर लावलं, आपल्या घरात असणारे सर्व इडापिडा नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरातून बाहेर अलक्ष्मी घरातून बाहेर निघून जाते. आंब्याची पानं ही खूप पवित्र आणि शुभ असतात आणि म्हणून कोणत्याही धार्मिक विधीमध्ये पूजामध्ये आंब्याची पानं ही आपण लावायलाच पाहिजे. आंब्याच्या पानाचं तोरण तुम्ही नक्की लावा. 3 दिवस ठेवायचं, 4थ्या दिवशी काढून घ्यायचं आहे आणि निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे. तसेच तुमची सगळी पूजा करून झाल्यानंतर एका वाटीमध्ये थोडासा चणा डाळ गूळ घ्यायचा आहे आणि तो काही वेळासाठी आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे आणि 1 ते 2 तास तिथे ठेवून द्यायचा आहे. यानंतर तो उचलून घ्यायचा आणि तो एका गाईला खाऊ घालायचा आणि हा सुद्धा उपाय खूप आवर्जून करायचा आहे. तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय आपल्याला उद्या करायचे आहेत. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आवर्जून करायचे आहेत. उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये देवी विराजमान होणार आहे. साक्षात आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी निवास करणार आहे. त्यामुळे आपल्या घरात त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी, देवींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय आवर्जून प्रत्येक महिलेने करायचा आहे. त्याचबरोबर आपले घट बसवणार आहे, तर त्या घटाजवळ तुम्हाला एक उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि ज्यामध्ये पाणी असेल ते नारळ तुम्हाला घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये तांदूळ घ्या आणि तांदळावरती नारळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा जो नारळ आहे तर तो जिथे तुम्ही घटस्थापना केलेली असते ते करणार आहात तिथे कुठे जागा असेल तर तिथे हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे. तांदळावरती हा नारळ ठेवा आणि दररोज जेव्हा तुम्ही घटाची पूजा करणार आहेत, घटाला हळदी कुंकू लावणार आहेत, माळ पाणी करणार आहेत, तेव्हा तुम्हाला या नारळाची सुद्धा पूजा करायची आहे. नारळाला सुद्धा हळदी कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करा. चला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेत जायचं. 9 दिवस तुम्हाला या नारळाची पूजा करायची आहे आणि दसऱ्याच्या दिवशी सकाळी एक लाल कपडा घ्यायचा आहे, नारळ हा बांधायचा आहे आणि आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे. हा उपायसुद्धा तुम्ही आवर्जून प्रत्येकाने करायचा आहे. हे आहेत खूप प्रभावी उपाय आहेत, नक्की करून बघा. असा जर उपाय आपण केला तर नक्कीच आपल्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक समस्या ज्या आहेत ते 100% दूर होतील. कारण नारळाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. 9 दिवस आपण त्या नारळावरती सेवा करणार आहोत, त्यामुळे त्या नारळामध्ये एक दैवी शक्ती निर्माण झालेली असते आणि म्हणून हा उपाय जो आहे तो आवर्जून नवरात्रीमध्ये केला जातो. जरी तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना करत नसेल हरकत नाही, हा नारळ तुम्ही देवघरामध्ये ठेवा आणि देवघरामध्ये त्याची पूजा करा. परंतु नारळ हा उपाय तुम्हाला करायचा आहे. नारळाचा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये तुम्ही कोण घटस्थापना करत असेल किंवा आपण पहिल्या दिवशी घटस्थापना करतो तेव्हा आपल्या घटाला पाणी भरलं जातं, तर त्या पाण्यामध्ये आपण हळदी कुंकू टाकत असतो, 1 रुपयाचं नाणं टाकत असतो. तर त्यासोबत आपल्याला एक वस्तू आवर्जून टाकायची आहे, ती म्हणजे कवडी. कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, म्हणून जी कवडी आहे तर ती सुद्धा आपल्याला त्या घटामध्ये टाकायची आहे आणि दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपण घट विसर्जित करतो तेव्हा ती कवडी आपण काढून आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे. यामुळे आपल्या पैशाचं पॉकेट जे आहे तर ते नेहमी भरलेलं राहील. तरी आपल्याकडून पैसे जे आहे ते कधी खर्च झाले तरी आपल्याकडे पैसे येण्याचे मार्गही नेहमी मोकळे राहतात. आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल म्हणून हा एक उपाय जो आहे तर तुम्ही आवर्जून करायचा आहे. तसेच अखंड दिवा जर तुम्ही लावत असेल आणि हा दिवा तुम्ही तेलाचा लावणार असेल तर तिळाच्या तेलाचा लावणार असेल किंवा साध्या तेलाचा लावणार असेल तर अखंड दिव्यामध्ये हे तेल घालावं असं म्हटलं जातं की म्हणून तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावा आणि त्या दिव्यामध्ये एक कापूरवडी तुम्हाला आवर्जून टाकायची आहे आणि 2 लवंगा टाकायच्या आहेत. यामुळे काय होईल की दिव्याला ऑक्सिजन जो आहे तर तो चांगला टिकून राहील. यामुळे आपला दिवा जो आहे तर तो विझण्याची शक्यता खूप कमी असते. आणि जरी तुम्ही तुपाचा दिवा जर लावत असेल तर त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. त्याचबरोबर उंबरठ्यावरती जी तुम्ही सुपारी ठेवलेली आहे
ते विड्याच्या पानावरती ती काय करायची तर ती आपण संपूर्ण दिवसभर रात्रभर तिथेच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ती पानं काढून निर्माल्यामध्ये टाकू शकता. आणि सुपारी जी आहे ना ती एका लाल कपड्यामध्ये बांधून नेहमी आपल्या घरामध्ये देवघरामध्येही ठेवायचं आहे. यामुळे आपल्या घरातील पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा, दरिद्रता ही नष्ट होत असते. तर मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला हा एक उपाय तुम्हाला खूप आवर्जून करायला सांगते. तर हा उद्या घटस्थापनेच्या दिवशी असे हे छोटे छोटे प्रभावी उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.